नमस्कार. SP ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सप्टेंबर महिन्यातले राशी भविष्य. मेष राशी. महिन्याच्या सुरुवातीपासून तयार होणारे ग्रहांचे संक्रमण कामाच्या ठिकाणी यश देईल, परंतु मुलांशी संबंधित चिंता तुम्हाला त्रास देऊ शकतात. संशोधन आणि कल्पक कामात अधिक यश मिळेल. आदर वाढेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील. जर तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर त्या दृष्टीनेही ग्रहांचे संक्रमण अनुकूल राहील. या काळात गुप्त शत्रू टाळा आणि न्यायालयीन प्रकरणे बाहेर सोडवा. महिन्याच्या 9-10 तारखेला काळजी घ्या. वृषभ राशी. तुमच्या राशीनुसार ग्रहांची स्थिती अगदी अनपेक्षित परिणाम देईल. यश मिळाले तरी कुठेतरी अस्वस्थतेला सामोरे जावे लागेल. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शैक्षणिक स्पर्धेत तुम्हाला अभूतपूर्व यश मिळेल. प्रेम संबंधित प्रकरणामध्ये तीव्रता राहील. तुम्हालाही लग्न करायचे असेल तर संधी अनुकूल आहे. गुप्त शत्रूंचा पराभव होईल. न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. महिन्याच्या 29-30 तारखेला काळजी घ्या. मिथुन राशी. सध्या होत असलेले ग्रह संक्रमण तुमच्यासाठी उत्तम यश देणारे ठरतील. तुम्ही कोणताही निर्णय घ्या, तुम्ही यशस्वी व्हाल. मान आणि पदात वाढ होईल. घेतलेले निर्णयही कौतुकास्पद असतील. तुमच्या धैर्याच्या जोरावर तुम्ही कठीण प्रसंगावरही सहज नियंत्रण ठेवू शकाल. समाजातील उच्चभ्रू लोकांशी संवाद वाढेल. निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर संधी अनुकूल राहील. घर किंवा वाहन खरेदीचा संकल्प देखील महिन्याच्या 14-15 तारखेला पूर्ण होऊ शकतो. कर्क राशी. महिन्याच्या सुरुवातीच्या ग्रहांचे संक्रमण मोठे यश मिळवून देईल. आर्थिक बाजू भक्कम तर होईल, शिवाय दीर्घकाळ दिलेले पैसेही परत मिळेल अशी अपेक्षा आहे. आरोग्याबाबत विशेषतः डोळ्यांच्या समस्यांबाबत काळजी घ्या. आपलेच लोक षडयंत्र करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या सौम्य स्वभावाच्या जोरावर ते कठीण प्रसंगावरही सहज नियंत्रण ठेवू शकतात. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. नवीन जोडप्यासाठी मुलांच्या जन्माची शक्यता देखील आहे. महिन्याच्या 25-26 तारखेला काळजी घ्या. सिंह राशी. सध्या प्रचलित असलेल्या ग्रहांची स्थिती तुम्हाला प्रत्येक प्रकारे यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. वरच्या नेतृत्वाचा पाठिंबा मिळेल. नोकरीतही नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात जास्त पैसे खर्च होतील. परदेशी कंपन्यांमध्ये सेवेसाठी किंवा नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होतील. वैवाहिक जीवनात कटुता येऊ देऊ नका. वैवाहिक चर्चा यशस्वी होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. महिन्याच्या 18-19 तारखेला काळजी घ्या. कन्या राशी. तुमच्या राशीतील ग्रहांचे संक्रमण तुम्हाला आरोग्याशी संबंधित चिंतेमुळे त्रास देऊ शकते, परंतु मारामारी, वाद आणि न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने होतील असे संकेत आहेत. धर्म आणि अध्यात्माची आवड वाढेल. गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे येईल. तुमची रणनीती आणि योजना गोपनीय ठेवून काम केल्यास तुम्हाला अधिक यशस्वी व्हाल. स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थी आणि त्यांच्या मित्रांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. महिन्याच्या 22-23 तारखेला काळजी घ्या. तुळ राशी. सध्याच्या ग्रहाच्या संक्रमणामुळे तुम्हाला जास्त धावपळ आणि गडबड आणि अपव्यय सहन करावा लागेल. केवळ प्रगतीच नाही तर घेतलेल्या निर्णयाचा आणि केलेल्या कामाचाही सन्मान केला जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत चांगले गुण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला डाव्या डोळ्याशी संबंधित समस्यांबद्दल विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि मोठे भाऊ यांच्याशी मतभेद वाढू देऊ नका. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. वाहन खरेदीच्या दृष्टिकोनातूनही काळ अतिशय अनुकूल आहे. महिन्याच्या 22-23 तारखेला काळजी घ्या. वृश्चिक राशी. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी वरदानपेक्षा कमी नाही. तुम्हाला कोणतेही मोठे काम सुरू करायचे असेल, नवीन करार करायचा असेल, सरकारी टेंडरसाठी अर्ज करायचा असेल तर हा काळ पूर्णपणे फायद्याचा असेल. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठीही वेळ चांगला आहे. जर तुम्ही तुमच्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करून काम केले तर तुम्ही अधिक यशस्वी व्हाल. निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असला तरी वेळ
खूप अनुकूल असेल. महिन्याच्या 16-17 तारखेला काळजी घ्या. धनुराशी, महिन्याच्या सुरुवात केवळ चांगल्या यशाने होणार नाही तर सातत्यही राहील. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. वैवाहिक चर्चा यशस्वी होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. काम आणि व्यवसायात सातत्य राहील. तुमचे काही प्रमुख सन्मान किंवा पुरस्कारही जाहीर केले जाऊ शकतात. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागातील प्रलंबित कामे पूर्ण होतील. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. महिन्याच्या 27-28 तारखेला काळजी घ्या. मकर राशी, महिना उत्तम यशाचा घटक असेल. स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. प्रेमसंबंधातील तीव्रता राहील. विशेषतः आग, विष आणि औषधे यांच्या प्रतिक्रिया टाळा. जे लोक तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करत होते तेच लोक तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. अनपेक्षितपणे पैसे मिळण्याची शक्यता आहे. बरेच दिवस दिलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे. महिन्याच्या 2-3 तारखेला काळजी घ्या. कुंभ राशी, अनेक चढउतार असूनही ग्रहांचे संक्रमण तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. वैवाहिक चर्चा यशस्वी होण्यासाठी अधिक वेळ लागेल. वैवाहिक जीवनात विभक्ततेची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. या काळात संयुक्त व्यवसाय करणे टाळा. जर तुम्हाला केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या निविदा इत्यादींसाठी अर्ज करायचा असेल तर ही चांगली वेळ आहे. तुमच्या आरोग्याबाबत काळजी घ्या. विशेषतः त्वचेशी संबंधित समस्या. प्रेमाच्या बाबतीत उदासीनता राहील. महिन्याच्या 4-5 तारखेला काळजी घ्या. मीन राशी, महिनाभर तयार झालेला ग्रहयोग तुम्हाला आरोग्याशी संबंधित चिंता, विशेषतः हृदय आणि डोळ्यांच्या विकारांनी त्रास देऊ शकतो. आर्थिक प्रगती होईल. तरीही कुठेतरी मानसिक अशांततेचा सामना करावा लागेल. परदेशी मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. धर्म, अध्यात्म आणि परोपकाराची आवड आणखी वाढेल. धार्मिक ट्रस्ट आणि अनाथाश्रम इत्यादीमध्ये सक्रिय सहभाग होईल आणि धर्मदाय करेल. महिन्याच्या 20-21 तारखेला काळजी घ्या. हे आहे सप्टेंबर महिन्यातले राशी भविष्य. आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.